तर मित्रांनो फायनली आपण चेकआउट केलेलं आहे, बघू शकता. चाललेलो आहे आपण आता तिरुपतीला, म्हणजे तिरुपती स्टेशनला. तिकडनं आपली ट्रेन आहे चेन्नईसाठी आणि आपल्याला कन्याकुमारीला जायचं आहे. तर चला जाऊया. खूप चांगलं वाटलं तिरुपतीला येऊन, तिरुमाला. आता आपण रामेश्वरम, कन्याकुमारी, मदुराई हे सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. हे सगळे बघताय ना तुम्ही, हे सगळे वेटिंगमध्ये आहेत रूमच्या. तर हे लोक टोकन भेटतील त्या रूममध्ये जायला. तर वेटिंग बघा किती आहे, बापरे. हे पण सगळे वेटिंगमध्येच आहेत. यांना सगळ्यांना रूम पाहिजे. जे रूम आम्ही आता खाली केल्यात ना तीच यांना देतील आता, स्वच्छ वगैरे करून. तर त्यासाठी टोकन घ्यायला लागते. आणि काल आम्ही अशाच लाईनीत उभे होते सकाळपासून 4 वाजेपासून. तर सकाळचे 7 वाजलेत आणि शॉपवाले कसे झोपतात का नाही माहिती नाही बाबा. 24 तास चालू असतात. पब्लिक पण आज खूपच वाढलेले आहे असं वाटते. काल पण भन्नाट गर्दी होती भाई, खतरनाक. सकाळ सकाळी चाय प्यायला लागलोय आपण. बसमध्ये बसलो आणि बस एवढी खचाखच फुल भरली ना, अख्खी आपलीच पब्लिक आहे भाई सगळी. बघा मित्रांनो, आपण आता तिरुपती स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि अजून ट्रेनला यायला टाईम आहे. 10ची ट्रेन आहे. नारळ पाणी पिऊया आपण. नारळ पाणीचा चर्स. तर आमची ट्रेन जरा लेट झालेली आहे, अर्धा तास. आणि आपले मेंबर बघा सगळे ते बसलेले आहेत. आता मी जरा फोटोज काढतो असेच स्टोरी टाकायला. आता काय घरी गेल्याशिवाय आपल्याला काय फोटो भेटणार नाही मित्र. तर मित्रांनो, आपण आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि चाललेलो आहे आता चेन्नई, वाया चेन्नई होऊन कन्याकुमारीला. बघा वाव, क्या ही सीनरी है भाई. द ब्यूटी ऑफ आंध्र प्रदेश. काय बात. आमचा सफर चालू झालेला आहे टुवर्ड्स चेन्नई. आणि खूप भारी भारी नजारे बघायला भेटतात इकडे. ब्युटी ऑफ आंध्र प्रदेश बोलले ना तसे. आत्या जरा भेल खायला लागलेली आहे, खूप मस्त बोलते, मस्त आहे. आणि ह्याला बघा कसा बसला आहे काय. मित्रांनो, इकडे ना प्रत्येक 5 किलोमीटरवर अलग नजारा आहे. कधी असं सुख दिसेल, कधी फुल ग्रीनरी. खूप भारी वाटते, मस्त वाटते. मित्रांनो, फायनली आपण चेन्नई सेंट्रलला पोचलेलो आहे. आणि चेन्नई सेंट्रलचे जर तुम्ही स्टेशन बघाल तर हा बघा स्टेशन असं आहे. खूपच मोठा असा स्टेशन आहे. आणि आपल्याला इकडनं कुठे जायचं ते माहिती नाही मला, ते विचारतो आणि सांगतो तुम्हाला. एवढं माहिती का कन्याकुमारीला जायचं आहे, त्यानंतर रामेश्वरम आहे आणि मदुराई. बघू कसं काय असेल ते सगळं सांगतो तुम्हाला. बट आता रिसेंटली काय प्लॅन आहे ते नाही माहिती. काय बोला नाव चेन्नई, चेन्नई एक्सप्रेस दिया
हाँ ओम रामेश्वरम मारा जाएगा. मैकेनिक चेन्नई एक्सप्रेस हेला तर हे बघा हा चेन्नई स्टेशनच्या बाहेरचा नजारा आहे. खूपच भारी. आणि आपल्या चर्चगेट स्टेशनसारखं आहे माहिती आहे का, खूपच भारी. आणि इकडे पोलिसांना जरा वेगळ्याच गाड्या दिल्या आहेत पण चांगलं आहे. आणि आपल्याकडेच काय सुविधाच नाही मिळत पोलिसांना. इकडे खूप काय काय डेव्हलप झालं आहे भाई, खतरनाक. क्या बोलूं, ये डॉक्टर रामचंद्रन, चेन्नई का नाम चेंज हो गया है. हाँ डॉक्टर रामचंद्रन जो एक्टर थे और यहाँ के जो पीएम थे उनके नाम पे स्टेशन बनाया हुआ है. नाम चेंज हो गया चेन्नई एक्सप्रेस. हाँ उसीलिए मैं देखा अभी बोर्ड ना चेंज झालेला. हो आम्ही आहे ना आता चेन्नई स्टेशनला आहोत. आम्ही तिरुपती बालाजीला आलेलो होतो. आमचं दर्शन व्यवस्थित झालं पण आता इथे आम्हाला भूक लागली म्हणून जेवणासाठी आमची गाडीच आली नाही म्हणून बसलेलो आहोत. काय करायचं, आमचा ओनरच असा आहे. काय चेन्नईला कंडक्टर भेटलेला आहे नवीन. आपल्या इतर जो जॉब लागत नाही, चेन्नईला जॉब लागले मला बस, ती पण कंडक्टरची. चेन्नईची ट्रॉफिक बघा, खूप बिझी सिटी आहे भाई. भाई पेंटिंग बघा किती क्रेझी काढल्या आहेत. एक नंबर वॉल पेंटिंग. त्याच्यामुळे सिटी ना एकदम उभरून दिसते, एकच नंबर. तर मित्रांनो फायनली आपण चेन्नई स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि चाललेला आपण आता नाश्ता जेवायला चालल्यात. आता कुठे नाश्ता. वा इकडे एवढी गरमी आहे ना भाई, मुंबई परवडला आपला. खूप जास्ती गरमी आहे भाई इकडे. आय थिंक 40 डिग्री टेम्परेचर आहे इकडचं. आणि एवढं गरमी होते ना, खूपच जास्ती गरमी होते. तर आता आपण ह्याच्यामध्ये आलेलं काय वसंत भवन जेवायला आलेलं आहेत. आता जाऊन बरं वाटलं आहे भाई. AC मध्ये आलेत आम्ही जेवायला, बरं आहे. आणि भाई फेमस हॉटेल आहे असं वाटते. वेटिंगमध्ये आहेत भाई. बरं झालं आम्हाला टेबल भेटलेलं आहे, बसलेत आम्ही आता. बरं आता जेवायला काय मागवतो ते सगळं तुम्हाला दाखवतो. इकडे चेन्नईचं काय आहे. मी तर काय बाबा जास्ती खाणार नाही, बिर्याणी वगैरे ट्राय करेन. तर खूप मस्त जेवण झालं. आता जेवणा बाहेर आलेलं आहे आपण. आपल्या देशाचा तिरंगा बघा किती भारी वाटते. आणि एवढा मोठा आहे ना भाई, खतरनाक. आणि या स्टेशनवरून आपली ट्रेन आहे कन्याकुमारीसाठी. तर आपण इकडनं निघणार आहोत आता कन्याकुमारीसाठी. लेट्स गो. बॅगी वगैरे सगळे आपण तिकडे ठेवलेले आहेत. चला जाऊया आता. हमारे सुनील भाई मेरा नहीं, इसका नहीं भाई हमारा. इधर का तो मेरे को सबको पूछना चाहिए. मेरे को तुम लोग बता रहे हो कैसा चलेगा. आप जरा एक्सपीरियंस बताओ. देखो भाई सबको इधर घुमाया है, संगीता में खाना वाना खिलाया है. अभी हम लोग यहाँ से निकल रहे हैं कन्याकुमारी. सुबह 6 बजे कन्याकुमारी पहुँचेंगे. पूरा दिन साइट सीन करेंगे और एंजॉय करेंगे. तर बोगी नंबर आहे आपला S4 आणि थेट आपण आता चाललो आहे कन्याकुमारीसाठी. उद्या सकाळी आपण पोहोचणार आहोत कन्याकुमारीला. तिकडचे नजारे काय असतील ते तुम्हाला उद्याच माहिती पडेल. ओके भाई साहब, एवढी स्वच्छ ट्रेन मी अजून कधी बघितली नाही. एवढी नीट अँड क्लीन आहे ना भाई, खूपच जास्त नीट अँड क्लीन आहे. हे बघा एक कचरा नाही दिसणार. किती क्लीन बघ. हेच आहे 16, 17, 18, 19, 20, 21, 22. भाई एवढी नीट अँड क्लीन ट्रेन आहे ना भाई, खतरनाक. आपण संध्याकाळपर्यंत काय होणार माहिती नाही. हां आता वाटच लागणार आहे ट्रेनची. एवढी नीट अँड क्लीन होती ना ट्रेन भाई. हे बघा ना, ऑल सेट सगळं सामान वगैरे आपलं लगेज ठेवलेलं आहे. बट एवढी गरमी आहे ना भाई,
सगळ्यांची हालत खराब झाली गरमी मुळे आणि ट्रेनमध्ये पाणी पण गरम येते. आता विचार केला तर हाँ अरे मुंबई में तो झमाझम बारिश चालू है अपना. बहुत बारिश चालू है. बहुत ज़्यादा गर्मी है यहाँ पे. सोचा था केरला में कहाँ बारिश हो रही है, इधर साउथ में अरे किती पाऊस आहे मुंबईला. ट्रेन चालल्यावर जरा हातपाय वगैरे धुतो चांगल्याशी. चल पडी चलो फायनली ट्रेन निघालेली आहे अँड आपण चाललेलो आता कन्याकुमारीला. भेटूया थोड्या वेळा. ठीक 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 ठीक. गाईस इथे एक मोठा सीन झाला आहे. मोठा म्हणजे काय छोटंसं सीन आहे. चप्पल पडलेली आहे भाईची आणि आता बरा झाला माझ्याकडे दुसरी चप्पल होती तरी घातलेली आहे. आता आमच्या ग्रुपमध्ये टोटल 7-8 जणांच्या चप्पली गेलेल्या आहेत. 2 जणांच्या चोरी झाल्यात. बाकीचे काय झालेत काय माहिती नाही. कोणाचे तुटले कोणाचे पडल्यात. माझी आता जस्ट ट्रेनमधून पडली भाई. बरा झाला माझ्याकडे होती तरी. आता कोणता तरी स्टेशन आलं आहे भाई. इकडचे स्टेशनचे पण एवढे क्रेझी नाव आहेत ना. एवढे मोठे मोठे नाव आहेत भाई काय समजतच नाही. आणि या स्टेशनवरून आपलं जेवण येणार आहे तर जेवण वगैरे आपण झोपूया आणि थेट सकाळी भेटणार आहोत. कारण सकाळी आपण पोचणार आहोत कन्याकुमारीला. भाईची चप्पल तुला काढलं इकडे दिसणार नाही का. हा बघा लपला इथे. याचा मगाशी मी मोबाईल खेचलेला एवढा घाबरला ना. त्याला माहिती आहे कसा घाबरलेला तो. इकडे बघ ना शकाल शेकावत. ठीक आहे भाई. गरमी एवढी होते ना आम्ही थम्सअप घेतलेला आहे. तुझा नाही काढत. थम्सअप घेतलंय त्याचं काढायला लागलं. अरे पागल थम्सअप घेतलंय त्याचा काढायला लागलोय. दम है तो रोके दिखा शेखावत. आमचा शेखावत भडकला आहे. तर काय जेवण आलेलं आहे आपला बघू शकता. डोसा त्याच्यात काय रे खोलून दाखव. हां आणि इकडे काय भाजी आहे. आय डोंट नो कशाची आहे पण आहे. आणि चपाती आहे. चपाती दाखव ना. पण डोसा आहे सरबरीत चपाती आहे. लेट्स गो. डोसा खातो मी आता. डोसा बस फायनली वी आर ॲट लास्ट स्टेशन. K2K आपला कंप्लीट झालेला आहे. काश्मीर टू कन्याकुमारी फायनली. सकाळी 5:30 वाजले सकाळचे आणि आपण आता कन्याकुमारी स्टेशनवर भाई. फायनली मित्रांनो कन्याकुमारी स्टेशन आपला K2K म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी कंप्लीट झालेला आहे. तर आपण आता चाललेलो आहे. मला ते रूमवर जातील आता. बघू काय मला पण नाही. फ्रेश वगैरे होऊन आपल्याला निघायचं. आणि समोर सनराईज होत आहे बघा. स्काय बघा कसं झालं आहे भाई खतरनाक. सकाळ सकाळी असा व्ह्यू बघायला भेटेल. भारी वाटते खूप. तरी आमची ट्रॅव्हलर आहे तर बघू शकता अशी गाडी आहे. टोटल असे 3-4 किती गाड्या आहेत आपल्या. 4 बापरे. एवढी पब्लिक असेल तर 4 गाड्या पण कमी पडतील. ह्या 4 गाड्या आहेत. 1, 2, 3 आणि ही 4. वेंकटरामा गोविंदा 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 गोविंदा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मामा की जय.